रवींद्र चव्हाण हे राज्यातलं एक राजकारणातलं अत्यंत महत्त्वाचं नाव आणि रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय तितकेच जवळचे संबंध। कल्याण जिल्हा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षापासून रवींद्र चव्हाणांची कारकिर्दीला सुरुवात झाली ती 2002 साली। पहिल्यांदा ते कल्याण जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बनले। 2005च्या डोंबिवलीच्या महानगरपालिका निवडणुकीत ते नगरसेवक निवडून आले। त्याच्यानंतर 2007ला ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत 2009च्या त्यांनी आमदारकीला निवडणूक लढवली आणि आजपर्यंत सातत्याने डोंबिवली विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा ते निवडून गेले। कार्यकर्त्यांचा कदर करणारा असा हा नेता, पक्षावरती निनांत श्रद्धा असलेला हा नेता आज अत्यंत महत्त्वाच्या पदावरती जाण्याकरता त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उद्या निवड होणार आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात 2016 असेल, 2019 असेल, 2022च्या प्रत्येक मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जायचं। अन्नपुरवठा मंत्री असतील, बांधकाम मंत्री असतील आणि त्याचबरोबर उच्च तंत्र शिक्षण विभाग असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये रवींद्र चव्हाणांची कामगिरी दमदार झाली। विशेषतः बांधकाम मंत्री असताना रवींद्र चव्हाणांनी मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत लक्ष टाकलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी मुंबई गोवा महामार्गाला गती देण्यासाठी एक कोकणी माणूस म्हणून जी भूमिका बजावली ती आजही कोकणवासियांना ज्ञात आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी यापूर्वी प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली। तत्पूर्वी ते कोकणचे प्रभारी असताना अत्यंत पालघरपासून सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये त्यांनी अतिशय भाजप संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केला। काही काळ ते पालकमंत्री रायगडचे राहिलेत, काही काळ ते सिंधुदुर्गाचे राहिलेत आणि त्या काळात सुद्धा भाजप संघटन वाढवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले। आता उद्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होत आहेत, पण तत्पूर्वी कोकण प्रभारी असताना लोकसभा निवडणुकीची कामगिरी सुद्धा त्यांची दमदार झाली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी रवींद्र चव्हाणांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती आणि त्यामुळे कदर करणारा कार्यकर्ता, नेता अशी जी त्यांची भावना आहे ती कोकणातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे, त्याचबरोबर महायुतीतल्या नेत्यांमध्ये सुद्धा आहे। महायुतीमध्ये राहून महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवायची हे त्यांचे वारंवार त्यांचं सांगणं म्हणजे त्यांच्या पक्षाशी असलेली त्यांची एकनिष्ठता। उद्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी ते उद्या स्वीकारणार आहे आणि पहिल्यांदाच कोकणातून भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची निवड होण्याची किंवा निवड करण्याची रवींद्र चव्हाण यांचं पहिलंच नाव। कारण आजपर्यंत कोकणातून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणी नेत्याची आजपर्यंत संधी मिळाली नव्हती, पण रवींद्र चव्हाणांनी आपल्या कार्यकर्तृत्वावरती आज महाराष्ट्राच्या भाजपच्या सारख्या सत्तारूढ पक्षाचं प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड होणं म्हणजेच त्यांनी केलेल्या कार्याची पक्षश्रेष्ठींनी घेतलेली दखलच म्हणावी लागेल। टाइम डिलेकरता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।